नमस्कार. हो, चालू करते. येतोय आवाज? आवाज येतोय ना? सुरुवात करते. हो, येतोय नमो आवाज. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात मी सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या दोन्ही आचार्यांना माझं साष्टांग वंदन आणि सगळ्या सहाध्यायी श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. सुरुवातीला नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. या नवीन वर्षात आपण नव्या दशकालाही सुरुवात करत आहोत. आता 8व्या दशकाला आज प्रारंभ करणार आहोत. दुहेरी नाम आहे या दशकाचं, मायोद्भव आणि ज्ञानदशक असं 2 नावं समर्थांनी दिलेली आहेत या दशकाला. परब्रह्म अदृश्य, अनंत, अविनाशी, एकच एक, अविकारी, गुणरहित, अमृत आहे. तर विश्व मात्र दृश्य, परिच्छिन्न, नाशवंत, भेदाने भरलेले, विकारी, सगुण व मृत्यूच्या अधीन आहे. याच विश्वाचा आधार आणि त्याचे मूळ मात्र परब्रह्म आहे. हे असं कसं? यातलं नेमकं सत्य कोणतं? जग खरे की खोटे? खोटे म्हणावे तर तिचा मात्र आपल्याला रोजचाच अनुभव आहे. या गुंत्यातून सुटण्यासाठी मग शास्त्रकारांनी विश्वनिर्मितीची, रचनेचं वर्णन करण्याचा, परंतु दृश्याचाच आधार घेऊन तो प्रयत्न केला. आणि माया आणि परब्रह्म यांचा एकमेकांशी काय संबंध आणि तो कसा हे या दशकातून समर्थ समजावून सांगतात. अज्ञानी साधकांना ज्ञानाकडे नेणारा हा दशक म्हणून ज्ञानदशक. पहिला समास यातला आहे तो देवदर्शनचा. देवाविषयी आपल्या सर्वसामान्य लोकांच्या अनेक कल्पना असतात. त्यामुळे अनेक देवालय, मूर्ती यात आपण देवाला अडकवलाय. पण खरा देव नेमका कसा? हा मूर्तीतला देव खरा नाही असं म्हणायचं तर ते का? हेही समर्थ समजावून सांगतात. खरा देव कसा ओळखावा याचे बारकावे देखील सांगतात. या समासाचं चिंतन आज आपल्या पुढे मांडणार आहेत सौ अपर्णा कुलकर्णी. आजचे दोन्ही वक्ते देशाबाहेरचे आहेत आणि खरंच कौतुकास्पद आहे की तिकडे राहून सुद्धा त्यांनी याचा अभ्यास सातत्याने सुरू ठेवला आहे. अपर्णाताईंचा देखील दासबोध, पंचदशी, विवेक सिंधू यांचा अभ्यास सुरू आहे. त्या डॉक्टर काकांच्या अनुग्रहित आहेत. त्या कुवेतला असतात. वाचनाची आवड आहे त्यांना आणि पेशाने शिक्षिका आहेत. त्या 11वी 12वी होम सायन्सला त्या शिकवतात. मी अपर्णाताईंना विनंती करते की त्यांनी चिंतनाला प्रारंभ करावा. अपर्णाताई. हा, मी चिंतनाला प्रारंभ करते. थँक्यू. तर मला प्रार्थना फक्त म्हणून दे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर हा जो समास आहे दशक 8वा आणि पहिला समास हा ज्ञानदशक आणि मायोद्भव असं म्हटलेलं आहे. ज्ञानदशक कशासाठी? तर आपल्याला ह्याच्यातून ज्ञान होतं की नक्की आत्म आणि अनात्म विवेक कोणता, नक्की ज्ञान कशाला म्हणावे आणि मायेचा ह्याच्यामध्ये काय खेळ आहे, या पूर्ण दृश्य जगामध्ये मायेचं कोणतं रूप आहे. आणि ज्याला आपण आत्ताच आरतीताईंनी सांगितलं की हे जे परब्रह्म स्वरूप आहे ते निर्गुण, निराकार आणि त्याच्यामधून कसं काय हे एवढं हे जगत कसं निर्माण झालं हे खरोखर म्हणजे अकल्पनीय आहे. तर म्हणून त्याला मायोद्भव असं पण म्हटलेलं आहे. तर देवदर्शन म्हणजेच आत्मज्ञान होणे का? हे खरंच आहे का? की आपण म्हणतो की समोर देव आहे म्हणजे मला आत्म्याचं, माझं परब्रह्माचं दर्शन झालं, हे खरंच आहे का? तर ह्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात
की तुम्हाला त्या तत्वापर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला सगुणाचा आधार हा घ्यावाच लागेल. थोडक्यात म्हणजे सुरुवातीला त्यांनी म्हटलेलं आहे की पहिल्या 6 ओव्यांमध्ये देवाच्या प्राप्तीसाठी माणूस हा सगळा प्रयत्न करत असतो, तीर्थाटन करतो. शास्त्रामध्ये जे जे सांगितलं आहे ते ते यज्ञ, याग किंवा काही नवस फेडणे, काही इकडे तिकडे जाऊन असं प्रार्थना करणे किंवा सगळे प्रयत्न करत असतो. तो सगळं शोधतो, शास्त्रामध्ये काय काय लिहिलंय ते. खूप तप करतो, दान करतो आणि पुण्य कमवायचा प्रयत्न करतो. पुढे असे सांगितलंय की बऱ्याच रूढी, परंपरा, मतभेद आणि आपल्या देवता सुद्धा अनेक आहेत. तर यामध्ये कोणत्या देवतेला पूजावे, वेगवेगळ्या प्रकाराने केलेली पूजा, या सगळ्या गोष्टी पाहून मनुष्य संभ्रमात पडतो की नक्की काय करावे आणि अशा गोंधळलेल्या अवस्थेत असतो. देवानेच हे विश्व निर्माण केले. 84 लक्ष योनी, तिन्ही लोक निर्माण केले. हे ब्रह्मांड, पंचमहाभूत ही सर्व देवाचेच कर्तृत्व. तर त्याच्यानंतर मग ओवीत प्रश्न केला आहे की हे जर निरवयव निराकारी ब्रह्म आहे तर त्याने एवढी सृष्टी कशी निर्माण केली. ब्रह्मा विष्णू शंकर हे ज्याचे अवतार आहेत तोच खरा देव आहे, हा निर्धार आणि निश्चय आपल्या मनाशी करून असावे. देव्हाऱ्यातील देव काही सर्व जीव प्राणी निर्माण करू शकत नाहीत. हे कसं शक्य आहे. असे जागोजागी आढळणारे कितीतरी देव आहेत. ही धरती, चंद्र, सूर्य, तारका, ढग सगळे निर्माण करण्याचे सामर्थ्य कसे काय आले त्याच्यामध्ये, असा प्रश्न केलेला आहे. मग त्याचं उत्तर देण्यासाठी म्हणून प्रथम अशी कल्पना केलेली आहे की ही पोकळी किंवा हे जे आकाश याची निर्मिती झाली. या आकाशामध्ये वायूचं स्फुरण झाले, हालचाल झाली आणि वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी तयार झाले आणि ज्याच्या सत्तेने अशी ही अघटित विलक्षण घटना घडली तो देव होय. तर केवळ चिंतनाद्वारे द्रव्याच्या मूळ घटकाशी पोचण्याची किमया आपल्या तत्वज्ञानांनी सांगितलेली आहे. ह्याच्यामध्ये पाण्यापासून सृष्टी निर्माण झाली, ती कोणत्याही आधारावरून अंतराळात फिरू लागली, अशी ही विचित्र अतर्क्य कळा ज्याने केली तोच देव होय. देवनिर्मित या धरतीच्या पोटी असंख्य पाषाण असतात. तर नक्की हा देव कुठे आहे. तर ह्याच्या पुढे त्यांनी असं एक दृष्टांत दिलेला आहे की कुंभार मडकी बनवतो, मडकी बनवण्यापूर्वी पण तो असतो आणि पण तो कुंभार स्वतः मडकं बनत नसतो. तद्वत देव सृष्टीच्या पूर्वीपासून आहे, तिच्या निर्मितीनंतर तो वेगळा राहतो. म्हणून पृथ्वीवरील पाषाण म्हणजे देव नाही. मातीचे सैन्य केले तर त्याचा कारिगीर वेगळाच असतो. म्हणजे थोडक्यात कारण आणि कार्य एकरूप करू म्हटलं तर एक करता येत नाही. हे संबंध विश्व ज्याने निर्माण केले तो त्या विश्वापासून वेगळा आहे आणि त्या पलीकडे असतो. खर तर याविषयी अजिबात संशय घेऊ नये. जो माणूस कळसूत्री भावल्या दोऱ्यांनी नाचवतो तोच त्या भावल्या असतो असं कधीतरी घडेल का. असे विविध प्रश्न या समासामध्ये विचारलेले आहेत. हे संबंध विश्व ज्याने निर्माण केले तो त्या विश्वाहून वेगळा आणि त्या पलीकडे असतो. खर तर याविषयी अजिबात संशय घेऊ नये. त्याचप्रमाणे या सृष्टीसह त्यातील अब्जावीत जीवांचा निर्माता तो एक ईश्वर असून तो स्वतः जीव कसा असणे शक्य आहे. ज्याला जे निर्माण करायचं असेल तेच तो स्वतः कसं असू शकेल हे समजून घेणे महत्वाचे आहे. सारांश विश्वनिर्माता जगदीश हा जगाहून वेगळा आहे, तसे तो सर्वव्यापी सुद्धा आहे. विश्वनिर्मिती ही त्याची मोठी कला आहे. पंचमहाभूतांचे मिश्रण होऊन तयार झालेल्या या माईक विश्वाहून आत्माराम किंवा आत्मविवेक हा अलिप्त आहे. आत्मतत्व हे अलिप्त आहे. अविद्येच्या किंवा मायेच्या प्रभावामुळे
हा विश्वाचा पसारा आपल्याला सर्वांना सत्य वाटतो. आत्मस्वरूप मात्र सत्य आहे. त्या सर्वापलीकडे परमात्मा असून सर्वांना अंतर्बाह्य व्यापून असणारा तोच अंतरात्मा आहे. देव अर्थात परब्रह्म आले गेले जन्मले मेले असं असं कधीच आपल्याला कोणी म्हणत नाही, बरोबर. तर या जन्म मरणाचा सर्वथा स्पर्श होत नाही असे ते परब्रह्म हे वेगळेच आहे. अंतःकरण पंचप्राण ब्रह्मतत्वी पिंड ज्ञान अर्थात पिंडातील 82 तत्वे या सर्वांना उत्पत्ती स्थिती लय असे वळण असल्याने त्यांना देवही म्हणता येत नाही. इतकेच नव्हे तर जे कल्पनारहित असते त्यास भगवंत समजला जातो, समजतो आपण. त्या स्वरूपामध्ये देवपणाच्या कल्पनेला पण स्थान असत नाही. तेव्हा शिक्षणे असा आक्षेप घेतला की कर्तेपणाचा हे कारण आहे. तर जर कार्य ठरले तर विश्व कसे निर्माण झाले. द्रष्टा दृश्य पाहतो, अर्थात पाहणारा जेव्हा पाहू लागतो तेव्हा सहजच तो जे पाहतो त्याच्या आकाराचा होतो. जसं द्रष्टा दृश्य बनतो तद्वत निर्गुणाने ब्रह्मांडाचे कर्तृत्व स्वीकारल्याने ते सगुण रूप होते. म्हणून या विश्वाचा कर्ता कोण, त्याला कसे ओळखावे, देव सगुण की निर्गुण हे मला स्पष्ट करून सांगा. हे गुरु शिष्य संवादाचं ह्याच्यामध्ये आपल्याला प्रचिती येते. कोण म्हणतं की परब्रह्माने केवळ आपल्या संकल्पाने सृष्टी निर्माण केली. हे खरे नसेल तर मग त्याशिवाय विश्व निर्माण करता आणखी कोण आहे हे शिष्य विचारायला लागतो. आणि मग शेवटी शिष्याचे बोलणे ऐकून वक्ता म्हणतो की आपण जरा लक्ष देऊन पुढील समासातील निरूपण सावध होऊन ऐकावे. ज्याच्यामध्ये दुसऱ्या समासामध्ये पूर्णपणे त्यांनी सांगितलं आहे की कर्ता कोण आहे किंवा कर्ता तो देव खरा किंवा निर्गुण आणि सगुण ह्यांच्याबद्दल जास्त अधिक माहिती तुम्हाला मिळेल असं सांगितलेलं आहे. तर थोडक्यात या समासामध्ये देवदर्शन किंवा थोडक्यात देवाचं काय रोल आहे आणि आपल्या ह्या माईक जगामध्ये आपण कसे रमत जातो आणि आपल्याला असं वाटतं हे जग सत्य आहे. या विश्वामध्ये सारख्या घटना घडतात. घटना घडणे हे कार्य आहे. सो प्रत्येक कार्याला हे कारण आवश्यक असणं हे महत्वाचं आहे. ज्या द्रव्यामध्ये बदल घडवून कार्य दिसू लागतं त्या द्रव्यास उपादान कारण म्हणतात. म्हणजे माती हे मडक्याचे, पाषाण हे मूर्तीचे, पाणी हे बर्फाचे किंवा कापूस हे वस्त्राचे उपादान कारण आहे. द्रव्यामध्ये बदल घडून येण्याची हालचाल होण्यास व त्या हालचालीला निश्चित दिशा लागण्यास जी शक्ती मार्गदर्शन करते तिला निमित्त कारण म्हणतात. उदाहरणार्थ कुंभार हे मडक्याचे किंवा शिल्पकार हे मूर्तीचे किंवा कोष्टी हे वस्त्राचे निमित्त कारण देखील आहे. विश्व त्याचेच बनलेले आहे आणि त्याच्याच इच्छेप्रमाणे बनलेले आहे. या ज्ञानीपणाच्या भूमिकेवर कार्यकारण अभिन्न असतात. पण दृश्य विश्वाकडून विचार केला तर पंचमहाभूते विश्वाचे उपादान कारण आहे आणि ईश्वर विश्वाचे निमित्त कारण आहे. ही बुद्धीची भूमिका आहे. या भूमिकेमध्ये उपादान कारण कार्यापासून अभिन्न असते, परंतु निमित्त कारण कार्यापासून सदैव भिन्न राहते. या दृष्टीने पाहता हे पंचभौतिक विश्व निर्माण करणारा देव हा विश्वाचा मार्गदर्शक व नियंता खरा, परंतु तो त्याहूनही निराळा असतो. या विश्वाची निर्माण कथा आपण बघितली. तर या समाजामध्ये थोडक्यात म्हणजे कसं हे जग निर्माण झालं किंवा या मायेच्या विस्तारामुळे आपल्याला जग हे नेहमी जाणवतं की ते खरं आहे, पण तसं नाहीये असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे.
विश्वाचा हा एवढा पसारा मायाने निर्माण केलेले दृश्य आहे ते सर्वस्वी खरे आहे असा चुकीचा विचार कोणत्याही ग्रंथामध्ये आढळणार नाही. अर्थात हे दृश्य विश्व मिथ्या आहे आणि आत्मस्वरूप तेवढे खरे आहे. त्याच्याही पलीकडे परमात्मा असतो, अंतरात्मा जो सर्वांना आत बाहेर व्यापून असतो. जीवाचे अंतर्यामी स्वरूप असते ते तो आत्मा, चराचर विश्वाला आत बाहेर व्यापून असलेला तो अंतरात्मा आणि विश्व ओलांडून केवळपणाने असतो तो परमात्मा होय. एकच सद्वस्तू जीव जगत यांच्या उपाधीमुळे नावाने भिन्न वाटते तशी ती नाही. त्या शुद्ध आत्मस्वरूपाला देव म्हणावे. त्याखेरीज बाकीचे सगळे दृश्य व्यर्थ आहे. वेदांताचे असे हे रहस्य आहे. साऱ्या वस्तू सारे पदार्थ नाशवंत आहेत. हा तर आपला प्रत्यक्ष अनुभवच आहे. आणि भगवंत तर अविनाशी आहे, म्हणून तो या साऱ्या पदार्थाहून वेगळा असला पाहिजे. सगळी शास्त्रे सांगतात की देव अगदी शुद्ध आणि शाश्वत आहे. अशा निश्चल शाश्वत देवाला कधीही अशाश्वत चंचल म्हणू नये. देव आला गेला आपण कधीच म्हणू शकत नाही. यामुळे जन्मास येणे, मृत्यू पावणे, येणे जाणे, दुःख भोगणे हे सगळे त्या देवाच्या सत्तेने चालते. ते या सर्वांचे कारण आहे. म्हणूनच तो सगळ्याहून निराळा आहे. अशा रीतीने देवपणाचे सविस्तर वर्णन केले आहे. आणि मग नंतर त्यांनी म्हटलेलं आहे की देवाचे खरे स्वरूप काय आहे, तर सगळे दृश्य विश्व, सर्व दृश्य पदार्थ मिथ्या आहेत, नाशिवंत आहेत. त्याच पायाभूत असणारे अमृत तत्व म्हणजेच देव आहे. सगळे दृश्य पदार्थ नाश पावले तरी जे जशीच्या तसे टिकते तोच देव आहे. म्हणून विश्वामध्ये आढळणाऱ्या पंचमहाभूतांच्या मिश्रणाहून आत्माराम अगदी अलिप्त असतो. एवढंच बोलून मला हे निरूपण संपवायचं आहे. धन्यवाद. काही चुका असल्यास किंवा काही मी वेगळ्या कन्सेप्ट सांगितले असतील तर प्लीज मला करेक्शन करा त्याच्यामध्ये. जय श्रीराम. अपर्णाताई, छान झालं चिंतन. एकंदरीतच तुम्ही सगळ्या समासाचा अगदी व्यवस्थित छान पद्धतीने आढावा घेतला. विश्व निर्माण करणारा अतर्क्य अचाट असल्या अशा विश्वाहून मात्र वेगळा असतो. ज्याला जे निर्माण करायचंय तो त्याचा भाग असूच शकत नाही. हे छान तऱ्हेने समजावून सांगितलं व्यवस्थित. आत्मतत्व हे अलिप्त आहे आणि मायेमुळे मात्र हे विश्व आपल्याला सत्य वाटतं आणि मायेच्या प्रभावामुळेच आपण त्या सगळ्यात अडकत जातो. पण त्याला खरं कारण मात्र आत्मतत्व असतं आणि आपल्याला त्याची खरं जाणीव होण्यासाठी या सगळ्या समासाचा समर्थांनी समास हे मांडलेले आहेत. देवपणाचं सविस्तर छान वर्णन केलं तुम्ही. याच्यानंतरचा जो समास आहे तो आहे सूक्ष्म आशंका निरूपणाचा. आत्मज्ञान झाल्यावर परमात्म वस्तूचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. अद्वैताचा अखंड आनंददायी अनुभव येतो. हे जरी खरं, पण तोपर्यंत मात्र विश्वाचं स्वरूप विकारी, सगुण, अनित्य, स्थूल आणि दृश्यच भासतं. नव्हे तसाच आपला अनुभव असतो. त्यामुळे शिष्यांच्या मनात गोंधळ उडतो. या सगळ्या गोंधळाची आणि त्यातून जो निर्माण होणाऱ्या विरोधाभासाची पूर्ण कल्पना समर्थांना असल्यानेच त्यांनी या समासात याच अडचणी कोणत्या त्याचं वर्णन या समासात केलंय. निर्गुण ब्रह्म आणि सगुण विश्व यांच्या स्वरूपाची खरी ओळख करून घेताना अनेक प्रश्न उभे राहतात. त्यांची चर्चा या समासात केली आहे. या समासावरचं चिंतन सादर करणारे दुसरे व्यक्ती आहेत शिव शतानंद देसाई. हे वॉशिंग्टन DC ला असतात. 2006 मध्ये मास्टर्स इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग करून ते तिथेच एका इंजिनिअरिंग कंपनीला जॉईन झाले. सध्या ते वॉशिंग्टन DC मध्ये एका मेट्रो प्रोजेक्टवर
डिझाईन चेंज मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तेही डॉक्टर काकांचे अनुग्रहित आहेत आणि दासबोध, पंचदशी आणि विवेक सिंधू यांचा सातत्याने अभ्यास त्यांचा सुरू आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. शतानंद. आरतीताई, माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो हो. धन्यवाद. पहिले प्रथम डॉक्टर काकांना नमस्कार करतो. या वर्गाच्या दोन्ही आचार्य त्यांना दोघींना नमस्कार करतो. आपण सर्वांना नमस्कार करतो आणि माझं चिंतनच चालू करतो. माझं चिंतन आज दशक 8 समास 2 वर म्हणजे सूक्ष्म अशंका यावर आहे. या समासात दशक 8 समास 1 मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची पार्श्वभूमी या समासात समर्थ तयार करतात आणि उत्तर तिसऱ्या समासात देतात. पहिल्या समासात शिष्य विचारतो की निराकार ब्रह्मापासून साकार सृष्टी निर्माण कशी झाली. हा समास पुढे बघायच्या आधी हा सगळा परमार्थ कशासाठी करायचा आणि या आधीच्या समासाचा, या समासाचा आणि या नंतरच्या समासाचा मूळ हेतू काय ते जाणून घेऊ. परमार्थाचा मूळ हेतू म्हणजे सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा आहे. मी ब्रह्म आहे हा दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष अनुभव असेल तर त्या अवस्थेत परमानंदाची प्राप्ती आहे. हा आनंद सर्व काळ भोगायचा असेल तर दुःखाची निवृत्ती झालीच पाहिजे. डॉक्टर काका एका प्रवचनात सांगतात की ज्या क्षणी मी ब्रह्म आहे म्हणजे सोहम हा विचार सुटतो त्या क्षणी दुःखाची सुरुवात होते. या जगाचं स्वरूप दुःखदायक आहे. त्यामुळे जगाचा बात केला की सकळ दुःखाची निवृत्ती झालीच. तर या जगाचा बात करणे हे ध्येय असेल तर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म हे मुख्य 4 घटक आपल्याला अभ्यासाचे विषय आहेत. एक मुख्य वाक्य आहे जे या चारींना जोडतं. ईश्वराच्या सर्व आज्ञा पाळून म्हणजेच ईश्वराशी पूर्ण शरणागत होऊन जीवाने या जगताचे म्हणजेच मायेचा बाद करून मी ब्रह्म आहे असा अनुभव घ्यायचा आहे. आता आपण समासाकडे वळूयात. समर्थांचा शिष्य मुमुक्षु आहे. त्याला जेन्युइनली या जगताचं स्वरूप जाणून घ्यायचंय. त्याबद्दल पहिलाच प्रश्न म्हणजे हे जग झालंच कसं, ते उत्पन्न कसं झालं. ब्रह्म जर निराकार आहे तर त्यातून साकार सृष्टी निर्माणच कशी झाली. समर्थ त्याचे उत्तर देतात की अनादि नित्य ब्रह्मावर विवर्त झाल्याने मायेचे सत असत विलक्षण असलेले भान होते. या उत्तरात 3 गोष्टी आहेत. ते आता आपण जरा सविस्तर बघू. एक म्हणजे विवर्त ही संकल्पना, दुसरे माया आणि तिसरे मायेचे सत असतची विलक्षण असणं. माया म्हणजे आता शब्दफोड म्हणजे या. माया म्हणजे जी नाही आणि या म्हणजे ती. जी नाही ती अशी ही माया. माया ही सतासत विलक्षण आहे. सतासत म्हणजे सत असतशी आणि विलक्षण म्हणजे लक्षणांशी न जुळणारे. सत म्हणजे जे तत्व त्रिकाला बाधित आहे, जे तत्व आहे आहे आणि आहे. असत म्हणजे जे कधीच झालेलं नाही, जसे वंध्यापुत्र. माया ही आधी नव्हती, आत्ता भासतीये आणि नंतर नसणारे, म्हणून ती सतच्या लक्षणांशी जुळत नाही. ती भासतीये म्हणून ती असत नाही, म्हणून ती अनिर्वचनीय मिथ्या आहे. ती भासते तर कशी भासते तर ती विवर्त रूपाने भासते. विवर्त म्हणजे अधिष्ठानापेक्षा विपरीत व अन्यथा रूप असणे. रज्जूवर सर्पाचा विवर्त होतो. रज्जू व्यवहारिक तर सर्प विपरीत म्हणजे काल्पनिक असतो. व्यवहारिक रज्जू अचेतन तर काल्पनिक सर्प चेतन म्हणजे अन्यथा रूप किंवा वेगळा असतो. समर्थ पुढे सांगतात की मुळात ब्रह्म नावाचे तत्व होते जे नित्य मुक्त अक्रिय असे असून तिथे केवळ स्फुरणरूपी मूळ माया उत्पन्न झाली. यावर शिष्य विचारतो, काही उत्पन्न व्हायला क्रिया घडावी लागते, पण ब्रह्म तर क्रिया शून्य आहे असे आत्ताच तुम्ही सांगितले. मग ही माया कशी उत्पन्न झाली. मुळात क्रिया घडायला सगळ्यात आधी इच्छा असावी लागते. नंतर त्या इच्छेचं रूपांतर संकल्पात आणि मग संकल्पामुळे क्रिया घडते. ब्रह्म जर नित्य तृप्त नित्य मुक्त असे आहे
तर श्रुती जे म्हणते एकोहम बहुश्याम, हा ब्रह्माच्या ठिकाणी संकल्प उठला ते कसं शक्य आहे? इच्छा ही सगुणाला होऊ शकते, पण ब्रह्म तर निर्गुण आहे, त्याला तर इच्छाच होणं शक्य नाही. निर्गुणाचं सगुणात रूपांतर झालं असं कोणी म्हणेल तर ते पण शक्य नाही. कोणी जर का याचा उलगडा न करता तोंड दाबून ठेवण्यासारखा जर का उत्तर दिलं की परमात्म्याच्या महिमा आपल्याला काय कळणार, तर त्यालाच या सगळ्याचं स्वरूप नीट कळलं नाही असा अर्थ होतो. या सगळ्याला शास्त्रदृष्ट्या तर्कदृष्ट्या सगळी व्यवस्थित घडी बसेल अशी मांडणी असलीच पाहिजे. मायेचं कार्य जे हे जगत आहे हे प्रत्यक्ष दिसते, त्याची उभारणी आपली आपणच झाली, ती देवाने किंवा ब्रह्माने केलीच नाही असे म्हणावे तर त्यात दोन इश्यूज येतात. एक म्हणजे मग देवाची गरजच काय, आणि दुसरे म्हणजे सगळं जर का मायेचं कर्तृत्व आहे तर मग मला या मायेपासून कोण सोडवेल, आणि मग देवाची गरजच काय. आणि हे न मानता जगाचं कर्तृत्व जर का परत ब्रह्माला दिलं तर परत मूळ मुद्दा राहतोच की ब्रह्म अक्रिय आहे, आणि शास्त्र पण सांगते की ब्रह्म अधिष्ठान व माया अध्यस्त आहे, त्यामुळे ब्रह्मच मायेला निर्माण करते असे म्हणणे योग्य आहे. हे अतिशय तर्कदृष्ट्या विचार करून पडलेले साधकाला प्रश्न आहेत. समर्थ शिष्याला म्हणतात की याबद्दलची अजूनही मते आहेत, ती पण ऐक. म्हणजे सगळीच मते सगळेच दृष्टिकोन एका वेळेस ऐकल्याने सगळ्याचा एकदाच निरसन करता येईल. तर ऍक्च्युअल उत्तर ते पुढच्या समास तिसऱ्यामध्ये देणार आहेत, आणि आता पुढे सगळी मतमतांतर मांडणार आहेत. एक म्हणतो की देवाला इच्छा झाली म्हणून मायेचा विस्तार झाला, पण त्यावर दुसरा म्हणतो निर्गुणाला इच्छा होणं शक्यच नाहीये, आणि माया कल्पित असल्याने ती झालीच नाही, पण ती तर बद्ध दशेत प्रत्यक्ष दिसते, त्यामुळे तिचे अस्तित्व नाकारता येणार नाही. कोणी म्हणतो की ती त्रिकालाबाधित सत्य आहे, पण संतांनी तर ज्ञानाने मायेचा निराश केलाय, त्यामुळे माया अनिर्वचनीय मिथ्या आहे. हे आपण आधीच सविस्तर बघितलं. एक म्हणतो माया जर का मिथ्याच आहे तर तिचा निराश करायला साधन तरी का करावे, पण गीतेत तर स्पष्टपणे भक्ती या साधनेने मायेचा बाध होतो असे सांगितलंय. त्यावर दुसरा म्हणतो की माया वास्तविक मिथ्याच आहे, पण जसा दोरीऐवजी साप खरा वाटतो त्याचप्रमाणे अज्ञानामुळे हे जग सत्य वाटते, त्यामुळे साधन करून जगाचा बाध करावाच लागतो. पण अध्यात्मशास्त्रात बरीच वेगळी साधने सांगितली आहेत, आणि त्यात बराच गोंधळ होऊन शेवटी मायेचा बाध होत नाहीच. अशा मायेला भ्रमरूप तरी कसे म्हणावे, पण योगशास्त्र, वेदांतशास्त्र व पुराण यांनी माया भ्रमरूप आहे असं सांगितलंय. नुसतं माया भ्रमरूप आहे असं म्हटल्याने ती निवृत्त होईल का, तर ते तशी होणार नाही. कोणी म्हणतं की माया आहेच कुठे, सर्व ब्रह्मस्तर आहे. म्हणजे इथे श्रुती प्रमाण जे आहे सर्वम खलविदम ब्रह्म, याबद्दल आता पुढे सगळी चर्चा होणार आहे. शुद्ध ब्रह्म हे पातळ तुपाप्रमाणे तर थिजलेले तूप दृश्य जगता सारखे आहे. निर्विकार निराकार ब्रह्माला हा तुपाचा पातळपणा थिजलेपणाचा दृष्टांत लागू पडत नाही, आणि सर्व ब्रह्मच आहे, म्हणजेच सर्वम खलविदम ब्रह्म या मधल्या सर्व शब्दावर कोणी आक्षेप घेतो, कारण सर्व शब्दात इदमता आहे. इदमता म्हणजे हा ही हे म्हणजेच भेद आहेत, पण ब्रह्मात भेद नाहीत, त्यामुळे सर्व ब्रह्म हा शब्द प्रयोगच संभवत नाही. परत पहिला म्हणतो की जे काही भासते ते ब्रह्मच आहे, त्यामुळे सर्व ब्रह्म हा शब्दप्रयोग बरोबर आहे. त्यावर कोणी म्हणतं की जे बुद्धीला कळतं किंवा भासतं ते सर्व मिथ्या आहे, आणि ते बाजूला सारले की जे उरतं ते ब्रह्मच फक्त सत्य आहे. इथे थोडं एक्सप्लेनेशन बघू. इथे बुद्धीला कळतं म्हणजे फलव्याप्ती आणि वृत्तीव्याप्ती. फलव्याप्ती आणि वृत्तीव्याप्ती हे विचार सागर या नावाच्या ग्रंथात तरंग 4 मध्ये सविस्तर मांडले आहेत. ज्याला कुणाला खूप उत्सुकता असेल त्यांनी तिथे जाऊन वाचून घ्यावे. खूप छान तिथे एक्सप्लेन केलं आहे. थोडक्यात बाहेरचे पदार्थाचे ज्ञान आपल्याला फलव्याप्ती आणि वृत्तीव्याप्तीने होते, आणि अंतःकरणातले काम क्रोधादी विषयांचे ज्ञान आपल्याला वृत्तीव्याप्तीने होते. या बुद्धी वृत्ती उठल्या की मायेचा प्रांत चालू होतो.
त्यामुळे इथे जे बुद्धीला कळते ते सर्व मिथ्या आहे असे म्हटलंय. ब्रह्म कसं उघडच आहे हे सांगायला बऱ्याच वेळा सोने आणि अलंकार याचा दृष्टांत दिला जातो. अलंकार बघत असताना आपलं लक्ष कधी सोन्याकडे जात नाही. तसंच अगदी तसंच नामरूपात्मक जग बघत असताना आपण त्याचं जे अधिष्ठान ब्रह्म आहे त्याच्याकडे लक्ष कधीच देत नाही. इथे हा दृष्टांत कसा ब्रह्म आणि मायेला लागू पडत नाही यावर लोकांनी मतं मांडली आहेत. तसेच समुद्र आणि त्यावरील लाटा हाही कसा योग्य दृष्टांत नाही याबद्दलची लोकांची मते मांडली आहेत. यापुढे दृष्टांताचे प्रकार आणि त्याबद्दलची थोडी मांडणी आहे. ही सगळी मते मांडून आपापसात चर्चा करून मूळ प्रश्न सोडवणं बाजूलाच राहतं. मूळ प्रश्न असा की माया मिथ्या आहे हे कळाले, पण ती ब्रह्मामध्ये निर्माण कशी झाली? निर्गुण ब्रह्म, मुळीच नसलेली माया निर्माण करते हे अघटित वाटतं. कारण निर्माण करणारा कर्ता मुळात निराकार आणि त्याने जे केले ते सगळे मिथ्या हे सगळं विलक्षण वाटतं. पण याचं उत्तर पुढच्या समासात समर्थ आपल्याला देतात. या समासामध्ये मला साधक या नात्याने काय घेण्यासारखं आहे तर ते आता आपण पुढे बघू. पहिलं म्हणजे मायेचं मिथ्यत्व पटवून घेणं, कारण ती अनिर्वचनीय आहे. त्यामुळे नामरूपात्मक हे जे मायेचं जगत रूपी कार्य आहे हे मिथ्या आहे. जसा रज्जूवर मला सर्प भासतो पण तो वास्तवात नसतो, तसेच हे जग एक भ्रम आहे. हे पण एक वास्तवच आहे आणि ते जेवढं मी लवकर स्वीकारीन तेवढं पटकन या जगाचं माझ्यावर आघात करणं कमी होईल. जगाचा बात करण्यासाठी शास्त्राने, संतांनी, श्रीगुरूंनी आपल्याला बऱ्याच प्रक्रिया दिल्या. त्यात काही अशा आहेत की पहिल्यांदा जग आगमापायी आहे, म्हणजे येणारं आणि जाणारं आहे असं बघावं, किंवा हे जग पांचभौतिक आहे, जे पहिल्या समासात आत्ताच अपर्णाताईंनी सांगितलं. पांचभौतिक असल्यामुळे ते आधी नव्हतं, आत्ता आहे, नंतर नसणारे, किंवा सगळ्याचं साक्षीत्व करणे, किंवा अंतिमतः ईश्वर शरणागती. अशा बऱ्याच प्रक्रिया आहेत. त्यातल्या साधकाला ज्या वेळेस जे सुचेल त्या पद्धतीने त्याचा अवलंब करावा. दुसरी म्हणजे जशी व्यवहारातल्या गोष्टींबद्दल अनेकांची अनेक मते असतात, अगदी तसेच परमार्थात सुद्धा बऱ्याच लोकांची बरीच मते असतात. मग ही माझी जबाबदारी आहे की माझ्या कुतूहलाचं रूपांतर मी चिकित्सेत होऊ देत नाही ना हे बघणं. जसं डॉक्टर काका सांगतात तसं काळ काम वेगाच्या गणिताप्रमाणे वेळ अत्यंत थोडा आहे. त्यामुळे नसती चिकित्सा करत बसण्यापेक्षा श्री गुरु संत जे सांगतील त्यावर 100% श्रद्धा ठेवून परमार्थाचा परमोच्च वैभव जी जीवनमुक्ती आहे ती मला साध्य करून घ्यायची. हे साध्य गाठायला समर्थ ओवी क्रमांक 36 मध्ये सांगतात की श्री गुरूंना किंवा श्री गुरु नसतील मिळाले तर संतांना शरण जाऊन मायेचे कार्यरूप जगत कसं मिथ्या आहे हे समजावून घ्यायचं. आणि ओवी क्रमांक 37 मध्ये सांगतात की ज्याने जसा निश्चय करावा तसा तो होतो, त्याला तसा अनुभव येतो. जे बघावे तेच दिसते, माया म्हणणाऱ्याला ती आहे असा अनुभव येतो. आपण याच्याच उलट करून घ्यायचं. म्हणजे शास्त्र, संत, श्रीगुरु आपल्याला सांगतात की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, याचा निश्चय करायचा. हा निश्चय मला वारंवार करावा लागेल. असा निश्चय करता करता एक दिवशी मला ते क्लिक होईल आणि मग तो निश्चय घट्ट बसायला लागेल. मग मी ब्रह्म आहे तर मला पण सर्वत्र ब्रह्मच दिसेल. मला पण तुकाराम महाराजांसारखा तुका आकाशा एवढा असा अनुभव येईल आणि मग आनंदाचे डोई, आनंद तरंग हे आपलेही होऊन जाईल. ही परमानंदाची प्राप्ती आपल्या सगळ्यांना मिळो अशी श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करून मी माझे चिंतन थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ. शतानंद, फारच छान झालं तुमचं चिंतन. तुमच्या एकंदरीत चिंतनाची मांडणी खूप आवडली मला. सुरुवातीला इंट्रोडक्शन, नंतर सगळं ते एक्सप्लेनेशन देऊन पुन्हा कन्क्ल्युजन, आणि आपण काय यातून घ्यावं हे जे महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं तेच आहे की आपण यातून काय घ्यायचंय. आणि ते इतकं छान तुम्ही मांडणी केली होती, मला खूपच आवडली तुमच्या याची मांडणी.
सुरुवातीलाच परमार्थाचा हेतूनी सुरुवात केली की सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाचा सतत अनुभव हे खरं परमार्थ जाणून घेण्याचं किंवा परमार्थाचं खरं उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी जगाचा बात केला की सकळ दुःखांची निवृत्ती झालीच आहे. डॉक्टर काकांनी सांगितलेलं तुम्ही सांगितलं. पण यासाठी मात्र आपल्याला जगाचा बात करण्यासाठी मुळात जगाचं स्वरूप जाणलं पाहिजे. आणि तो या समासाचा हेतू की या जगाचं स्वरूप नेमकं कसं आहे हे सांगताना तुम्ही अनेक संकल्पना चा छान एक्सप्लेन केल्या. विवर्त, माया, त्याच्यानंतर फलव्याप्ती, विचार व्याप्ती याही संकल्पना मांडल्या आणि त्या छान समजावून पण सांगितल्या. आपण त्यातून काय घ्यायचं आहे तर आपल्याला मायेचं मिथ्यत्व पटलं पाहिजे. कारण ते पटलं तरच आपण त्याच्यावर मात करू शकू आणि मग जगाचा त्रास आपल्याला होणार नाही. आणि यासाठी करण्याच्या ज्या साधना, वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्यांचाही उल्लेख केला. आणि पुन्हा शेवटी जे सांगितलं डॉक्टर काका जसं म्हणतात तसं की शास्त्र आणि संत श्री गुरूंवर पूर्ण निष्ठेनी त्यांना शरण जाऊन साधना केली आणि ते सांगतात तशा तऱ्हेने साधना केली तर आपल्याला मायेचं स्वरूप जाणलं जाईल आपल्याच्यानी. आणि तुका आकाशा एवढा ही अनुभूती खरोखरच आपल्या वाट्याला येईल. यानंतरच या दोन्ही समासांवर आणखी सखोल मार्गदर्शन आपले आचार्य करतील. माधुरीताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. माधुरीताई. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. अपर्णा ताई कुलकर्णी, देवदर्शन आणि शतानंद देसाई, सूक्ष्म आशंका निरसन. खरोखर मला आता प्रश्न पडलाय की आपण काय बरं बोलावं, कारण या दोघांनी सुद्धा इतके सुंदर पद्धतीने सगळे विचार जे समासामध्ये आलेले आहेत ते सगळे विचार या दोघांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेले आहेत. आणि ते इतके छान पद्धतीने सांगितले. आणि मुख्य म्हणजे की नुसते विचार समर्थांचे काय आहेत ते नाही तेवढंच सांगून थांबलेले नाहीत शतानंद. तर आपण साधकाने यातनं नेमकं काय घ्यायचं आहे आणि कुठे कशावर आपण आरूढ व्हायचं आहे हा विचार सुद्धा त्यांनी स्पष्टपणे अतिशय खुलासा त्याचा केलेला आहे. आणि त्यामुळे खरोखरच मला नाही वाटत की आता आपण काही बोलावं म्हणून, पण तरी सुद्धा थोडासा विचार जो काही आहे तो करण्याचा आपण प्रयत्न करूया. की खरोखर एक मुख्य म्हणजे आपल्याला देवदर्शन जे काही आहे, अपर्णाताईंनी त्याचा खुलासा सगळा व्यवस्थित केल्याचा आहे की देवदर्शन म्हणजे आपण जे नेहमी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो किंवा मूर्तीचं दर्शन घेतो तर ते अपेक्षित आहे का, त्यांना तेवढंच अपेक्षित आहे का? अर्थातच नाही. आपण सगळे छानपैकी दासबोधाचे सगळेजण अभ्यासक आहोत आणि त्यामुळे देव म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे देव या संकल्पना आपल्या अतिशय स्पष्ट झालेल्या आहेत. आणि जो निर्गुण निराकार असलेला असा ब्रह्मरूप देव जो काही आहे त्या देवाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. आणि मग त्या देवाचं दर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर मग कशा पद्धतीने ते देवदर्शन घ्यावं, मग त्याच्यासाठी आधी देव म्हणजे ही संकल्पना स्पष्ट व्हायला पाहिजे, माया ही संकल्पना स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि या संकल्पना जेवढ्या जेवढ्या आपल्या स्पष्ट होतील तेवढं आपण त्या साधनावरती आरूढ होण्याचा सातत्याने काय करू तर प्रयत्न करू. आणि म्हणून ह्या गुरुशिष्य संवादामध्ये खरं पाहिलं असता समर्थांनीच लोकांच्या अंतःकरणात किंवा शिष्याच्या अंतःकरणात काय प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज करून स्वतःच समर्थांनी काय केलेले आहेत तर प्रश्न स्वतःच उत्पन्न केले आणि स्वतःच समर्थ त्याचे उत्तर सुद्धा देत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मग हे जे काही संपूर्ण सृष्टीमध्ये असलेले अनेक जे काही देव आहेत तर त्या सगळ्या देवांपेक्षा थोरला देव समर्थ ज्याला म्हणतात तो थोरला देव म्हणजे ब्रह्मरूप असलेला देव. आणि या ब्रह्मरूप असलेल्या देवाची जोपर्यंत दर्शन म्हणजे त्याचा अनुभव, दर्शन याचा अर्थ त्या ठिकाणी त्याच्याशी एकरूप होणं, आणि हे जोपर्यंत आपल्याला साधत नाही किंवा जोपर्यंत तशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाधान आम्हाला मिळू शकणार नाही. आणि म्हणून देवदर्शन या समासामध्ये
त्यांनी ह्या सगळ्या प्रकारच्या म्हणजे ह्या देव जो काही आहे तो कसा आहे, काय आहे, मग ते ब्रह्मा विष्णू महेश अवतार रूप असलेले हे देव, याच्याही पेक्षा हा वरचा मग त्यांना निर्माण करणारा कोण वगैरे, हे सगळे प्रश्न आधी सुद्धा याच्यामध्ये येऊन गेलेले आहेत, आधीच्या समासांमध्ये येऊन गेलेले आहेत. खरोखर आतापर्यंत म्हणजे जवळजवळ दासबोध वाचायला लागण्यापूर्वी किंवा दासबोधला वाचनाला सुरुवात केल्यानंतर सुद्धा आपल्या अंतःकरणात म्हणजे हे ठामपणे बसलेलं होतं की ब्रह्मा विष्णू आणि महेश हेच खरे देव आहेत. आणि मग मग जेव्हा समर्थांनी एका समासामध्ये असा प्रश्न विचारला की मग या ब्रह्माला निर्माण करणारा कोण आहे, किंवा या विष्णूचा सांभाळ करणारा कोण आहे, या शंकराचा सुद्धा संहार करणारा कोण आहे. आता हे सगळे जेव्हा प्रश्न अशा पद्धतीने आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात, तर त्याची उत्तरं सुद्धा समर्थांनी छान पद्धतीने आपल्याला देऊन टाकलेली आहेत. मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा त्या दृष्टिकोनातून विचार आलेला आहे. आणि मग हे जे काही सगळे शंका कुशंका आहेत, या सगळ्या शंका कुशंका जोपर्यंत चित्तात न पूर्णपणे नाहीशा होत नाहीत, कारण संशयाची पोथी वाचूनी काय असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात, किंवा संशयांचं कुठलंही संशय सहित असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान खऱ्या अर्थाने आम्हाला पूर्णत्वाकडे नेऊ शकत नाही. आणि म्हणून हे सगळे संशय फेडण्याचं काम जे काही आहे ते समर्थांनी अतिशय सुंदर पद्धतीने या दोन्ही समासांमध्ये केलेलं आहे. आणि मग हे जग कोणी निर्माण केलं, कसं निर्माण केलं, तर ह्या ज्या काही सगळ्या संकल्पना आहेत म्हणजे ब्रह्म, ईश्वर अर्थात शिव आणि शक्ती, म्हणजेच त्या ठिकाणी माया म्हणजे पुरुष आणि प्रकृती, हे जे काही आहे, तर ही शिव आणि शक्ती जी काही आहे, ही शिव आणि शक्ती ही एकमेकांपासून काय नाही, भिन्न नाही, ती अभिन्न आहे. आणि ती अभिन्न असल्यामुळेच ज्याला मूळ माया म्हणतात, की जी शिव आणि शक्ती म्हणून ओळखल्या जाते, तर त्या शिवामध्येच ही सगळी शक्ती दडलेली आहे. आता आपण एक सहज उदाहरण डोळ्यासमोर आलं की आपल्याला वीज ही शक्ती जी काही आहे, आता ही वीज ही शक्ती आपल्याला दिसत नाही, पण कार्य मात्र तिचं आपल्याला दिसतं. आता हे जे काही कार्य दिसतं म्हणजे काय, तर वस्तू गरम करणं किंवा हवा गरम करणं किंवा काय हवा थंड करणं, आता हे जे काही आहे सगळं, तर हे आपल्याला सगळं अनुभवायला येतं. पण मग ती आपल्याला वीज दिसते का, ती शक्ती आपल्याला दिसते का, ती शक्ती आपल्याला दिसत नाही. पण ती शक्ती दिसत नसली तरी सुद्धा ती शक्ती त्या परब्रह्मामध्ये दडलेलीच आहे. आणि ती दडलेली असल्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबासाहेब बेलसरांनी ते छान पद्धतीने प्रस्तावनेमध्ये मायोद्भव या निरूपणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ते असं म्हणतात की शक्तीचा एक गुण आहे आणि म्हणून विश्व निर्माण करण्याच्या मुळाशी एक शक्ती ही असलीच पाहिजे. आणि परब्रह्मामध्ये अनंत प्रकारच्या या शक्ती आहेत आणि त्यापैकी त्याची माया नावाची ही एक अद्भुत अशा प्रकारची विलक्षण शक्ती आहे. आणि ती परब्रह्मापासून खरं पाहिलं असता वेगळी नाही हेच खरं आहे, परंतु मूळ ब्रह्माच्या एका भागावर ती आच्छादन घालते आणि त्यामुळे निर्गुण व एकजिनसी ब्रह्म सगुण दृश्य व भेदाने भरलेले भासू लागते. आता ही मायेची शक्ती जी काही आहे, या मायेच्या शक्तीमुळे अशा पद्धतीने या मायेच्या आवरणाखाली वावरणाऱ्या जीवांना हे दृश्य विश्व जे काही आहे सर्वस्वी सत्य वाटायला लागतं. आणि ते सर्वस्वी सत्य वाटल्यामुळेच मग जे दिसत आहे ते सत्य आहे, पण जे दिसत नसून मात्र कायमस्वरूपी आहे ते मात्र आहे किंवा नाही अशा प्रकारचा संभ्रम जो काही आहे, संशय जो काही आहे, तो त्याच्या अंतःकरणात निर्माण होतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जोपर्यंत जीवाची अवस्था जसजशी बदलत जाईल, म्हणजे जसं जसं त्याला विश्वाचं स्वरूप समजत जाईल आणि मग त्या ठिकाणी जीव जेव्हा खऱ्या अर्थाने ब्रह्मानुभव घेईल म्हणजे ब्रह्मरूप झाला असं जेव्हा होईल, तेव्हाच त्याला संपूर्ण विश्व सुद्धा कसं दिसायला लागेल, तर ब्रह्मरूप दिसायला लागेल. हा सगळा विचार जो काही आहे, तर याच विचाराला बाबासाहेब प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की वास्तविक पाहता ही त्याची काय आहे, तर भगवद्गीतेने सुद्धा त्याला दैवी माया किंवा दैवी शक्ती असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ही मूळ माया जी काही आहे, या मूळ मायेतूनच
त्या ठिकाणी म्हणजे शिवशक्तीतूनच अशा पद्धतीने हे संपूर्ण जगाची उत्पत्ती जी काही आहे ती जगाची उत्पत्ती झालेली आहे. पण हे जग मात्र सातत्याने बदलणार आहे आणि म्हणून बदलणाऱ्या या जगाकडे आपण सत्य म्हणून न पाहता आपण कसं पाहिलं पाहिजे, तर जसं शतानंद यांनी सांगितलं की त्या ठिकाणी की ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा विचार पूर्णपणे जोपर्यंत अंतःकरणात बिंबणार नाही आणि तो बिंबून आपल्याला वापरता येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याचे जे काही आघात आपल्यावरती होतात ते आघात आपल्यावरती होतच राहतील. पण हळूहळू हळूहळू करता करता ते आघात आम्हाला त्याची तीव्रता जी काही आहे, जेव्हा आम्हाला हे ब्रह्मसत्य आपलं जगत सत्य नाही हे काय होईल, पूर्णपणे बिंबल्या जाईल अंतःकरणात, तेव्हाच खऱ्या अर्थाने मग त्याचे जे काही तीव्रता जी असते ती तीव्रता हळूहळू कमी 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 होता होता पूर्णपणे ती नाहीशी होणं हे जे काही कसब आहे हे कसब त्या साधकाला साधल्या जाऊ शकतं असं या ठिकाणी समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच हे दोन्ही समास जे काही आहेत, किती शंका अंतःकरणात निर्माण होऊ शकतात शिष्याच्या, त्या सगळ्या शंका आधी स्वतः समर्थांनी त्या निर्माण केलेल्या आहेत की कुठलीही शंका शिष्याच्या अंतःकरणात राहूच नये. आणि शंका विरहित जोपर्यंत त्याचं अंतःकरण होत नाही तोपर्यंत समर्थ स्वतःच अशा पद्धतीने अनेक शंका निर्माण करतात आणि त्या अनेक शंकांचं निरसन जे काही आहे ते पुढच्या समासात करताना आपल्याला दिसत आहेत. तर अशा पद्धतीने मग हा विचार जो काही आहे हा विचार आपण पूर्णपणे अंतःकरणामध्ये ठसवून घेतला पाहिजे. आणि हा जोपर्यंत अंतःकरणात ठसवल्या जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मग आम्हाला ते जो अनुभव आम्हाला घ्यायचा आहे किंवा ज्या स्थितीला आम्हाला जाऊन पडायचं आहे तर त्या स्थितीला किंवा त्या अवस्थेला आम्ही जाऊन पोचणार नाही. आणि तेवढ्यासाठी समर्थाने असे अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. कारण माया जी आहे ती जड आहे म्हटले जाते आणि ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे, ते काहीही करत नाही. मग आता हे सगळं कोणी निर्माण केलं हा जो काही प्रश्न आहे हा पुन्हा शिल्लकच राहतो. आणि अशा पद्धतीने मग पुढच्या समासामध्ये त्याचं काय करणार आहेत समर्थ त्याचं उत्तर देणार आहेत. तर हे दोन्ही समास अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या शंका निरसनासाठी, ते अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्या सगळ्या शंका आपण अंतःकरणातनं बाहेर काढून टाकूया आणि समर्थ काय सांगतायत त्याच्यावर पूर्ण श्रद्धा पूर्ण विश्वास ठेवून ते अंतःकरणात बिंबवण्याचा प्रयत्न करूया. एवढं बोलून मी या ठिकाणी झालेलं चिंतन समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. ताई धन्यवाद. तुम्ही छानच समजावून सांगता नेहमीच, तसंच आजही सांगितलं. आणि खरंच समर्थांची खरंच कमाल वाटते की अगदी अगदी खालच्या पातळीवरचा शिष्य जो अगदी पहिल्या पायरीवर आहे त्याच्या मनात देखील काय शंका येत असतील याचा ते विचार करतात आणि त्या सगळ्या शंकांना उत्तर स्वतःच देतात. ही कमालच वाटते त्यांची. तुम्ही जे सुरुवातीलाच सांगितलं, देव म्हणजे खरा देव म्हणजे काय, तर देव म्हणजे ब्रह्म आणि निर्गुण निराकार या देवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला खरा अभ्यास करायचा आहे. थोरला देव आणि त्याचं दर्शन म्हणजे त्याचा अनुभव. दर्शन घेणं म्हणजे अनुभव घेणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. तुम्ही जे आणखी म्हणालात की दासबोध वाचण्यापूर्वी किंवा वाचतानाही, कारण आता मी आधी यापूर्वी वाचलं होतं तेव्हा अनेक संकल्पना स्पष्ट झाल्याच नव्हत्या, आता बऱ्याचशा हळूहळू होत आहेत. त्यामुळे कितीतरी वेळ की ब्रह्मा विष्णू महेश हेच खरे देव आहेत असंच वाटत होतं. पण त्याच्याही पुढे आणखी म्हणजे परब्रह्म आणि हे या ज्या संकल्पना आहेत त्या आता हळूहळू स्पष्ट होत चाललेल्या आहेत. तुम्ही विजेचा दृष्टांत जो दिलात तो परब्रह्म आणि मायेच्या शक्तीसाठीचा अगदी छान दृष्टांत आहे. तो समजायला बरंच सोपं जातं त्याच्यामुळे. बदलणाऱ्या जगाकडे आपण जे जग आहे त्याच्याकडे बघताना हे शाश्वत नाहीये.
पण त्याच्या चालवणारं त्याच्या मागचं जे परब्रह्म तत्व आहे ते शाश्वत आहे. आणि त्यामुळे या बदलणाऱ्या जगाचा आपल्यावर काही परिणाम होऊ देऊ नये. आणि तसा हळूहळू ही ही आपल्या मनामध्ये निश्चय होत जाईल की हे नाहीये, हे बदलणार आहे. हळूहळू त्याचा होणारा परिणामही कमी कमी होत जाईल आणि आपण निश्चितच आनंदावस्थेला पोहोचू शकू. आणि तेच खरं आपल्या सगळ्या अभ्यासाचं फलित असणार आहे. मी याच्यावर आणखी प्रकाश टाकण्यासाठी अलकाताईंना विनंती करते. अलकाताई. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या चरणी वंदन करते आणि सद्गुरूंना वंदन करते. सर्व श्रोते त्यांना सप्रेम अभिवादन करते आणि काही चिंतन मांडू. खरंच आहे आजचा विषय अपर्णाताईंनी आणि शतानंद अतिशय सुंदर मांडला. कारण दोघांचाही त्या अभ्यासातून म्हणजे सांगत होता तुम्ही दासबोध, पण संपूर्ण पंचदशीच्या आधाराने सांगत होता. 100% कळत होतं की इतका पंचदशीचा पगडा तुमच्या दोघांवरती आहे आणि त्यामुळे तर ज्ञानाच्या मार्गातून माया म्हणजे काय आहे, विवर्त म्हणजे काय आहे, ते जे दृष्टांत आहेत सगळे तिथे दिलेले. मग ते उपादान कारण म्हणजे काय, अभिन्न म्हणजे काय, मग ब्रह्म कसं, मग त्याचे झालेलं स्फुरण कसं, हा सगळाच विषय जो आहे तो अतिशय सुंदर सांगितला. मुळामध्ये जो काही परमार्थाचा हेतू आहे तोही शतानंद आपण खूपच छान सांगितला. सकळ दुःखाची कारणासहित निवृत्ती, जगताचा बाध आपल्याला करायचा आहे आणि मग सारी गोष्टी जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म हा सगळा विचार सांगितला. वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणजे बाह्य पदार्थाची रीत आणि अंतर पदार्थाची रीत. मग तिथे एकच आहे वृत्तीव्याप्ती. फलव्याप्ती अशी वेगळी दाखवता येत नाही, कारण तिथे दुसरी राहतच नाही. कारण शेवटी मीच माझा आहे तिथे अंतरंगामध्ये. हा सगळा विचार जो आहे तो अतिशय सुस्पष्ट होता सांगताना. माधुरीताईंनी पण तो विषय खूपच चांगला सांगितला की विजेच्या दृष्टांताने. खरंच त्याने तो चांगला दृष्टांत एक आहे की वीज दिसत नाही पण विजाची अभिव्यक्ती, मग ती फॅन असू दे, दिवे असू दे, हीटर असू दे, काय असेल जे ते, फ्रीज असू दे, सगळ्या ठिकाणून आपल्याला दिसते. भिन्न कामं आहेत, ती न दिसणारी आहे पण त्याची प्रगटीकरण आपल्याला जे आहे ते सगळं समजणारं आहे. आणि जे जे समजणार आहे ते सगळा मायेचा प्रांत आहे. हा सगळा विचार खूप सगळ्यांनी छानच सांगितला. आता काही खरं बाकी नाहीये, पण 1-2 मिनिटांमध्ये मी सांगते. मी काही फार विषय घेणार नाही. मला पहिल्यांदा देवदर्शन हा शब्द बघितल्यानंतर तिथे समर्थांनी विवर्त शब्द वापरले आणि हे सांगताना समर्थ पुन्हा म्हणतात तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचंय. मग पंचमहाभूत कशी निर्माण झाली, त्यातून पृथ्वी तत्व, पृथ्वीतून किती दगड, दगडातून किती मूर्ती, आणि त्या सगळ्या मूर्तीमधून ते मूर्ती म्हणजे दगड देव आहे का मूर्तीच्या निमित्ताने प्रगट होणारा चैतन्य देव आहे. हे प्रत्येक ठिकाणी समर्थ आपल्याला अंतर्मुख करतात. आणि मग हे अंतर्मुख करता करता ही जी उभारणी केलेली त्याला खूप छान शास्त्रीय नाव समर्थांनीच दिलेलं आहे. जसं समर्थांच्या वाङ्मयाचा आपण अभ्यास करायला लागतो तेव्हा लक्षात येईल की ही जी उभारणी दिली, आकाशात वायो वायो, तेजात आपापात पृथ्वी पृथ्वीत, औषधी औषधात, अन्नम अन्नात, वीर्यम वीर्यात, पुरुषः, हे जे काही सगळं दिलेलं आहे त्याला ते उभारणी म्हणतात. आणि मग संवारणी असे समर्थांचे जे शब्द आहेत. आणि मग उभारणी आणि संवारणी, ईश्वराचं असणारं ते वैभव, याचं दर्शन घ्यायचंय. आणि मग हे दर्शन घेताना कशा प्रकाराने घ्यायचंय. आता जर ज्ञानमार्गाने दर्शन घ्यायचं असेल तर ते व्यतिरेक दर्शन आहे. लक्षात घ्या, ज्ञानमार्गाने दर्शन घेताना समर्थ हे सगळं का सांगतायत. तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचंय ना, मग देव म्हणजे काय आपल्याला संकल्पना नक्की माहितीये की दिव्याच्या प्रकाशात दिसत असेल तर देवाच्या प्रकाशात कळतं. तर देव हे ज्ञानाचं स्वरूप आहे आणि त्या ज्ञानाची अनुभूती घ्यायची आहे. त्या आत्मज्ञानाचं मला दर्शन नाहीये, त्याला समजून घ्यायचंय, त्याची अनुभूती घ्यायची आहे. हे जर काही असेल तर त्यासाठी मला काय करायचंय, तर मला सगळ्याचा बाध करायचा आहे. याचा अर्थ नामरूपांचा बाध करायचा आहे. आणि नामरूपांचा बाध करायचा असेल तर मला पंचमहाभूत ही माईक आहेत हा विचार करून विचाराने पंचमहाभूत काढणं, नामरूप बाजूला करणं आणि नामरूप बाजूला केल्यानंतर अस्तिभाती प्रिय किंवा सच्चित आनंद या तत्वाला जाऊन भिडणं. हा जो विचार आहे व्यतिरेकाचा तो ज्ञानमार्ग आहे. देवाचं दर्शन म्हटलं तर जिकडे बघाल तिकडे मायेचं स्वरूप समर्थ पुढच्या ह्याच्यामध्ये देतात आणि मग म्हणतात जे बघाल ते सगळं रूप कोणाचं आहे, ते मायाचंच आहे, ते माया नाही तर मायाच ब्रह्म आहे. याचा अर्थ जिथे तिथे बघू तिथे परमात्मे दर्शन म्हणजे तत्वदर्शनच घ्या, म्हणजे देवाचं दर्शन घ्या. मग हे कशाने शक्य आहे, तर भक्तीने अन्वयाचं दर्शन शक्य आहे.
ज्ञानमार्गाने व्यतिरेक आहे, भक्तिनेक आहे, अन्वय दर्शन आहे. हे 2 मार्ग समर्थ आपल्याला देत आहेत. प्रत्येकाने आपल्या पिंडाचा विचार करावा आणि आपण कोणत्या पिंडाने आपल्याला झेपेल हे सगळं बघून घ्यायचंय आणि शास्त्र समजून घेऊन आपल्याला काय नेमकं करायचं ह्या सगळा पसारा जो समर्थांनी सांगितला, कशासाठी सांगितलं असेल? खरंच जे एवढे प्रश्न निर्माण केलेत हे सगळे पूर्व पक्ष निर्माण केले. पूर्व पक्षानंतर ते स्वतः उत्तर पक्ष सांगतात, उत्तर मीमांसा सांगतात. हे सगळं करताना नक्की असं आहे की समर्थांना आपल्या मनातल्या शंका काढून टाकायच्या आहेत आणि शंका काढून टाकताना आपलं लक्ष दुसरीकडे कुठे केंद्रित नाही. जग जेव्हा विवर्त आहे किंवा जग जर अध्यस्त असेल तर या जगामध्ये माझं शरीर पण येतं. मग माझं शरीर म्हणजे मी सुद्धा अध्यस्तच आहे आणि मग अध्यस्ताला अधिष्ठान कोणीतरी आहे. मग ते अधिष्ठान ब्रह्म असेल तर अध्यस्त जी आहे ती माया आहे. माया निवृत्त होणारी आहे, त्याला काहीही नाहीये, ती कशी नाही, त्याला अस्तित्वच नाहीये. याचा अर्थ पहिल्यांदा हे आपल्याला आणून पिंडाला भिडवायला लागेल. मग हे जर भिडवणं, जोपर्यंत आपण पिंडालाच आणून भिडवत नाही ना तोपर्यंत ती माया, ते जग, ते विश्व त्याचं नाही. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी आपल्याला हे आपल्यापर्यंत आणून भिडवायचंय की मला माझा बुद्धीचे ह्या सगळ्यातून समर्थांना हे निश्चित सांगायचंय की मला माझ्या शरीराच्या विषयी अनासक्ती आली पाहिजे. माझ्या शरीराविषयी अनासक्ती आली, माझ्या देहाचा निराश झाला की जगताचा निराश आपोआपच होतो, तो करावाच लागत नाही. जिथे माझंच अस्तित्व नाही तिथे जगत कुठे शिल्लक राहिलं? आपण जगताचं करायला जातोय, नाही, आधी माझ्या देहाचा निराश करायचा. परमपूज्य काका नेहमी म्हणतात, काय करायचंय मला नेमकं? आधी मला माझा देह नाशिवंत आहे हे पटवून घ्यावं लागेल, मग जगताचं बाकी सगळं बघू. मग माझं घर आहे, मग माझे नातेवाईक आहेत, हे सगळं नंतर झालं. पण आधी आपल्याला जे काही आहे ना ते आपल्या देहाचा निराश करण्यासाठी हा सगळा विषय समर्थाने सांगितलेला आहे आणि तो आपल्याला लावून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जसा तो आपल्याला लावून घ्यायचा आहे मग लक्षात येईल की आत्ताचा जो फार सुंदर विषय मांडला शतानंद, आपण जो मांडलात वृत्तीचा अभ्यास जो आहे खूप सुंदर आहे. तुम्ही जी ओवी वापरली तीही सुंदर आहे की तुका आकाशा एवढा. तर तुका आकाशा एवढा होणं म्हणजे काय आहे? तो शरीराने आकाशा एवढा झाला का? नाही आकाशा एवढा होणं. मला वृत्तीने आकाशासारखं व्हायचंय. आणि ह्या पंचमहाभूतांचा अभ्यास करताना ही जी उभारणी आहे ना, इथून खरं आता अभ्यासाची सुरुवात आहे. या अभ्यासाच्या सुरुवातीमध्ये आकाशाचा व्याप्त हा गुण आहे, सर्वांना सर्वव्यापकपणा हा जर आकाशाचा गुण असेल तर मला व्यवहारामध्ये त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि आकाश जसं सर्वांना सामावून घेतं तसं निदान मला माझ्या घरच्या लोकांना तरी माझ्यामध्ये सामावून घेता आलं पाहिजे. नाही तर ते आकाश सर्व व्यापक आहे आणि माझ्या अंतःकरणातल्या वृत्ती मी कोणालाही सामावून घेणार नाही. कसं काय चालणार? आकाश तत्व व्यापक जेव्हा आपण म्हणतो वृत्ती तुका आकाश आहे एवढा, म्हणून तुकोबाराय सगळ्यांना व्यापून घेऊ शकतात. त्यांना सगळे भक्त वाटतात, त्यांना कोणी अभक्त वाटत नाही. त्यांना जितका त्रास देणारे सुद्धा त्यांना आपलेच वाटतात. अगदी पत्नीने उसाच्या ते म्हणतात ना ऊस आणले होते आणि चिडली म्हणे एक दिवस पत्नीची आणि तिने ते पाठीवरती मारले, त्या ऊसाचे तुकडे झाले. तरी तुकोबाराय शांत आहेत आणि ते म्हणतात अगं अवले तू किती दयाळू आहेस ग, मी सगळे ऊस वाटून आलो म्हणून रागवली आहेस, पण आणलेला जो एक आहे ना त्याचे तू काय केलंस? माझ्या पाठीवरती फटका मारून 2 तुकडे केलेत, कारण आपल्याला 2 पोरं आहेत. याचा अर्थ चिडलेल्या पत्नीला पण आपल्यामध्ये सामावून घेणं प्रेमाने, ही साधना समर्थांना अपेक्षित आहे. लक्षात घ्यायचं ह्या सगळ्यातून मला बाध करायचा मायेचा म्हणजे काय करायचंय, मला माये बघायची म्हणजे काय आहे. तर ते सगळं विचारांनी पंचमहाभूत त्यांना देऊन टाकायचे आणि तत्वाला जाऊन भिडायचे. मग भक्ती मार्गाने भिडा, अन्वयाने भिडा, व्यतिरेकाने भिडा, पण कुठे जाऊन भिडणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून वृत्ती जी आत्ता सांगितलं की तुका आकाशा एवढा, याचा अर्थ मी वृत्तीने व्यापक होणं. परमपूज्य काकाने म्हणतात विष्णू शब्दाचं एक चिंतन करा, व्यापनोती ती विष्णू. सगळ्या विश्वाला जो व्यापून राहिलेला आहे ना, व्यापून राहिलेला नाही, किंबहुना ज्यांनी सगळ्या विश्वाला व्यापून आपल्या कवेतच घेतलेलं आहे ना, तो कोण आहे? तर ते विष्णू आहे. मग तसं विश्वाकडे मला अतिशय प्रेमाने बघता येईल काय? आज आपली अभेद दृष्टी आहे, लक्षात घ्या. आपण द्वैतामध्ये राहतोय. मला द्वैतातून जर अद्वैतात जायचं असेल तर खूप सुंदर शास्त्र असं म्हणतं की माझ्या शरीराकडे बघण्याची अद्वैत दृष्टी आहे. माझं डोकं दुखलं तर मी औषध देते, मला पायल्स झालं तरी पण मी औषध देते, कारण माझ्या सगळ्या इंद्रियांकडे बघण्याची माझी समदृष्टी आहे. तशी समदृष्टी आपल्याला समाजाकडे बघण्याकडे,
ती आपल्याला विकसित करायची आहे. त्यासाठी या पंचमहाभूतांच्या निर्मितीचा अभ्यास आहे. उभारणी आणि संहारणी यासाठी आहे. मायेचं अस्तित्व त्याच्यासाठी आहे. मग ती नाही आहे याचा अर्थ त्याच्याविषयी मला अनासक्ती, ज्याच्यामध्ये माझी वृत्ती अडकलेली आहे, तिथून मला परत फिरायचं आहे. यासाठी हा सगळा विषय समजून घ्यायचा आणि ह्याच्या मागचा उद्देश जो आहे तो उद्देश म्हणजे आपल्या अनुभवासाठी समर्थ हे आपल्याला सांगतायत. आणि मग यासाठी समर्थांना अत्यंतिक शरण जाऊन समर्थ जे आपल्याला शिकवत आहेत ते सगळं तो बोध आपण आपल्या अंतःकरणामध्ये रुजवून ठेवूया. आणि जे काही समर्थ आपल्या पदरामध्ये या ग्रंथात घालणार आहेत ते सगळं घेण्यासाठी आपण आपली क्षमता वाढवूया. आपली क्षमता वाढवली की समर्थ आपल्याला त्यांच्यासारखं त्यांचं स्वरूप देणारच आहे. पण ईश्वराचं वैशिष्ट्य असं आहे की जो त्याची अपार भक्ती करतो ना त्याला तो त्याचं स्वरूपच देऊन टाकतो. हा जर सिद्धांत असेल तर ते ईश्वररूपी समर्थ देणारच आहेत आपल्याला. पण त्यासाठी आपण आपला अधिकार वाढवणं आणि ह्या सगळ्याचं चिंतन आपल्या पिंडाला भिडवून करणं हे समर्थांना अपेक्षित आहे. आणि तसं चिंतन आपण करूया आणि तशा चिंतनातून आपल्याला योग्य मार्ग गवसेल असं या ठिकाणी शास्त्रही सांगतात, परमपूज्य काकाही सांगतात. आणि त्यामुळे काकांचाच विचारांचा धागा देऊन हा सांगण्याचा मी प्रयत्न केला. म्हणून आपल्याला द्वैतातून अद्वैतात जायचंय, पण अद्वैतात पण नाही, कारण ब्रह्म आणि माया एकच आहे असं पुढे सांगितलेलं आहे. जर असेल तर त्याला सुंदर माऊलींनी शब्द वापरले, अद्वय. खूप छान शब्द आहे तो, अद्वय. म्हणून द्वैत जाणायचं आहे, अद्वैतही जाणायचं आहे आणि अद्वयामध्ये येऊन आपल्याला व्यवहार करायचा आहे असा सुरेख विचार जो आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक फार या संदर्भामध्ये काका जो एक शेवटचं वाक्य शतानंद आपण सांगितलं त्यालाच पुष्टी जोडताना काका नेहमी म्हणतात, जीव करता आहे, करत्या जीवानी करावी त्या ईश्वराची उपासना करावी आणि कराव्याची उपासना करून ब्रह्मासारखं मी अकर्ता व्हायचंय. हेही आपल्या नजरेच्या टप्प्यात आपल्या सतत समोर असलं पाहिजे. हे समोर ठेवून आपण या ग्रंथाचं अध्ययन करूया आणि तसं ते अध्ययन समर्थाने तुमच्या आमच्याकडनं करून घ्यावं अशी विनंती करते. माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. धन्यवाद अलकाताई. तुम्ही जे मूर्तीत देव आहे का तर त्याच्याबद्दल जे सांगितलं, मूर्तीच्या निमित्ताने त्यातलं जे चैतन्य आहे तो खरा देव आहे आणि देवाचं हे ज्ञानाचं स्वरूप आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते अनुभवानी लक्षात येईल. उभारणी आणि संहारणी या संकल्पनाही तुम्ही समजावल्यात. आणि यासाठीचे जे मार्ग आहेत ते भक्ती मार्ग जो अन्वयाचा मार्ग आहे आणि विचार आणि व्यतिरेकाच्या मार्गाने आपण हे साधू शकतो. आणि मुख्य म्हणजे हे सगळं माया ही अध्यस्त आहे आणि त्यामागचं अधिष्ठान जे आहे ब्रह्माचं हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि ते जे हे खरोखरच आहे की हे मला स्वतःला लावून घेता आलं पाहिजे. माझ्या देहाचा मला निराश करता आला पाहिजे. जोपर्यंत हे लांब असतं तोपर्यंत सगळं गोड असतं, स्वतःपर्यंत आलं की मग ते कठीण वाटायला लागतं. पण तेच खरं उद्दिष्ट जर साधलं तरच आपल्याला अनुभव येईल तो याचा अद्वैत जे साधायचं आहे ते या अनुभवानी साधलं जाईल. स्वतःला हे कसं लावून घ्यायचं त्यासाठी तुम्ही ते तुका आकाशा एवढा सांगताना आकाशाचं स्वरूप कसं आणि ते मी स्वतःसाठी म्हणजे घरच्यांना देखील मला सामावून घेणे इतकी तरी निदान व्यापकता आपल्यात आली पाहिजे. मग हळूहळू आपण समाजाकडेही त्या दृष्टीने बघायला लागू आणि समदृष्टी आपल्यालाही प्राप्त होईल. यासाठी खरं हा अभ्यास करायचा आहे. तुम्ही खूपच छान पटवून सांगितलं. आपल्याला या अभ्यासाचं असंच चिंतन आणि समर्थांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपण करत राहू आणि तशी बुद्धी आपल्याला समर्थ देत राहतील अशी प्रार्थना करूया. मृणाल शेवटचा श्लोक घेणार का? आहे मृणाल? मृणाल नाही दिसत, घेते. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया संमोह जो वाढला अज्ञानांधजनांचे मुक्त करुनी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. समर्थ. जय जय रघुवीर